केलेलं आहे. सर्व मी तर म्हणेन मैत्री चषक सर्व बीड खुर्देचे सर्व प्रेक्षक असतील, सर्व खेळाडू असतील, सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. कारण अतिशय खूप मेहनत घेतली या मयूर मैदानावरती. मयूर जर आपण 15 दिवसापूर्वी जर या मैदानावरती आले, इथे आले जर असते ना, तर काही नव्हतं. नक्कीच या नक्कीच जागेचा कायापालट करण्याचं काम खरं तर तनुजा क्रिकेट संघाने केलंय. नक्कीच मयूर, खरोखर मी अतिशय पाहिलं, रोलिंग वगैरे फिरवली, पाणी मारलं, जे जी मेहनत घेतली या आयोजकांनी, खरोखर सुरेख. निर्धाव चेंडूची White सांगता ball. होते, परंतु वाईट चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेचा इशारा येतोय. पंचांचं कौतुक केलं पाहिजे आज, कारण भरपूर मॅचेस होत्या आणि कंटिन्यू अंपायरिंग नक्कीच नक्कीच संजय वाघमारे यांनी केले. खरं तर कौतुक केलं पाहिजे चिच खांबळेचे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता लाईन चेक केली, लाईन बरोबर आहे. ऑफस्टिकच्या बाहेरून अगदी आपण बघतोय जाणारा हा चेंडू, डॉट बॉल. नक्कीच मयूर, चांगली फलंदाजी करावी लागणार या फलंदाजांना. तितक्याच ताकदीचा संघ झुंजताना दिसतोय आपल्याला या मैदानावरती. आता मात्र सुरेख चेंडू, चेंडू जातोय सीमा रेखा पार, षटकार. बाबू, जर आपण विचार केला ना, तर या मैदानावरती एक वैशिष्ट्य राहिलंय. जर तुम्ही मैदानामध्ये गेलात तर तुम्हाला असं वाटेल की चारी बाजूला बाउंड्रीला अगदी जवळ आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 25, 30, 35च्या मॅचेस देखील त्यात धावा झाल्या नाही. म्हणजे याचं कारण काय की जी खेळपट्टी आहे ही थोडीशी ओलसर आहे, थोडीशी दमट आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये आज गोलंदाजांना त्याचा फायदा उठवलाय. नक्कीच पंच आमच्याकडे वरतायत. अवांतर धावेचा इशारा येतोय. अवांतर धावेच्या बरोबरीनं धाव फलक आलतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात 8 धावा. मग अशी गोलंदाजांनी काय केलं, चुकी केली, कारण वेगवान चेंडू त्याने टाकला, आणि या मैदानावरती जर तुम्ही वेगवान चेंडू टाकला ना तर तितक्याच वेगाने बाहेर देखील येतोय. 8 धावा. वेगवान बॉल, मी मगाशीच उल्लेख केला की जसा वेगाने आला तसा वेगानेच बाहेर गेलाय, आणि या चेंडूवरती मिळतील धावा त्या एकूण 6 आहेत का, षटकार. लाईन वरती चेंडू पडला. डीजे, आपला डीजे चालू ठेवायचा आहे. जर विकेट्स घेतली तर संजय पवार यांच्याकडून 100चं कॅश प्राइज, प्रत्येक विकेटसाठी 100चं कॅश प्राइज. नक्कीच अशी बक्षिसांची खैरात मयूर झाली पाहिजे या मैदानावरती. मला असं वाटतंय कुमार आणि संजयने पाठी राखेत ते, आणि इथे फटका फसलाय. मिड विकेटचा फिल्डर पोचेल का, आणि कॅश ड्रॉप, कॅश ड्रॉप होतीये. नक्कीच मयूर, जर आपण पाहिलं तर जेल सोडलं तर अतिशय खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पंच 2 धावा आहेत का, येस 2 धावा, आणि धाव फलक पोचलोय 16 या आकड्यावरती. थोडीशी खराब कामगिरी गोलंदाज करतोय. 2 षटकाराचा त्याने मार खाल्ला. अगदी वेगवान गोलंदाजी जरूर केली जाते, परंतु तितक्याच वेगाने चेंडू बाहेर देखील येतोय. आणखी एक वेगवान बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, हा डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये 3 षटकांच्या मॅच मध्ये 30 पेक्षा जास्त धावा चॅलेंजिंग असतील. प्रत्येक विकेटसाठी संजय पवार यांच्याकडून 100चं कॅश प्राइज आहे. हा चांगला बॉल होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना खराब, परंतु एकच धावेतून मिळते आहे, आणि या एका धावा संख्येने धाव फलक जाऊन पोचेल 17 धावा धाव फलकावरती येत आहेत. एक षटक संपलंय. धावा तब्बल मयूर जाऊन पोचल्यात त्या 17. 3 ओव्हरचीच मॅच आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये आहे मी म्हणेन वावरले संघ. नक्कीच मयूर, वावरले संघ चांगल्या स्थितीमध्ये असताना गोलंदाजाला मात्र कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी गोलंदाजाने केली, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकांनी सुद्धा साथ दिली नाही गोलंदाजाला. नक्कीच झेल सुटला. 2 धावा त्या गेल्या, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या 17. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या मैदानावरती बाकी आहे. नक्कीच सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये रवाना आहे. काय आता मात्र दुसरा गोलंदाज आलाय, दिलीप आलाय. दिलीपला मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागणार, कारण आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक षटक घेऊन येतोय दिलीप. एक विकेट जर दिलीपने घेतली तर 200चं कॅश प्राइज आहे संजय पवार यांच्याकडून. आज त्यांचं ATM खुलं झालंय.
इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. या धावा कुठेतरी आता डोकेदुखी ठरतायत मी म्हणेन मयूर, कारण 3 ओव्हरचीच मॅच आहे. 30 पेक्षा जास्त धावा बनवणं थोडंसं कठीण जाऊ शकतं या मॅच मध्ये. नक्कीच दिलीपला मात्र कुठेतरी चांगली टिचून अशी गोलंदाजी करावी लागणार, कारण अतिशय 6 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती धावा धावा वाचवणं 18. गरजेचं आहे. चांगला फटका, इथे विकेट मिळू शकते. यस, मिळाली आहे. आणि संजय पवारच्या एटीएम मधून 200 मायनस. नक्कीच नक्कीच मयूर, सुरेख झेल टिपला गेलाय आणि दिलीपने मात्र कुठलीही चूक न करता मात्र चांगला गोलंदाजी केली आणि वावरले संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय. नक्कीच मैदानामध्ये लवकरात लवकर जायचंय. नक्कीच दिलीप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय मयूर या मैदानावरती. आज मला असं वाटतं ना, विशाल सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, स्वतःवरती नाराज आहे करत दिलीप. त्याला माहिती आहे की खराब टप्पा होता आणि एकाने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल 19 धावा धाव फलकावरती. फक्त 2 धावा खर्च केल्या त्या दिलीपने या षटकामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक. दुसरं षटक. इथे वेगवान बॉल आणि वेगानेच बीट केलाय इथे फलंदाज. आणखी एक डॉट बॉल. धाव फलक तिथे स्थिरावलंय. 19 धावा. मयूर काय म्हणशील, कारण पहिल्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग, मेडन षटक त्याने टाकलं, धावा केल्या जवळपास 30 पेक्षा जास्त. त्यानंतर तो आता या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 17, त्यानंतर चांगली बॉलिंग. आजचा दिवस कदाचित त्याचा असावा. नक्कीच मयूर, दिवस दिलीपचाच आहे. मात्र पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल आणि षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा म्हणजे 10ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. आणखी एक षटक बाकी आहे. टीम मीटिंग नको, बीडी टीम मीटिंग घेऊ नका जास्त वेळ आणि लगेचच फिल्डिंग लावून घ्या. एका षटकामागे जर 11-12 धावा जरी बनवण्याचा प्रयत्न केला वावरले टीमने, तरी मॅच चॅलेंजिंग होऊ शकते. नक्कीच मयूर, मॅच चॅलेंजिंग होऊ शकते, परंतु शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येत आहेत आणि गोलंदाज किती धावा रोखण्यामध्ये गोलंदाजाला यश येतोय हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं तेवढंच ठरणार आहे. नक्कीच, कारण थंडीचं वातावरण आहे. मगाशी मी उल्लेख देखील केला की ही खेळपट्टी थोडीशी ओळी आहे, थोडंसं त्याला ड्यू फॅक्टर देखील, कारण थंडीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा बनवणं देखील कठीण जात आहे. बॉलिंगसाठी आलाय ऋतिक. हाफ ट्रॅकर बॉल. खराब चेंडू होता. पंचांचा इशारा कोणताही येत नाहीये. खराब चेंडू होता, परंतु त्याला चांगलं बनवण्याचं काम केलं. हा डॉट बॉल मात्र बघायला मिळते. शेवटचे 5 चेंडू आहेत बाबू. काय म्हणशील, कितपत टार्गेट या सामन्यामध्ये मजा येईल? नक्कीच जर बघितलं तर 30-35 धावा तरी या वावरले टीमने केल्या पाहिजेत, तर एक कुठेतरी रोमांचक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलेत म्हणजे 4 चेंडू आता बाबू शिल्लक आहे. 2 मोठे फटके. 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके, मग ते चौकार असू दे किंवा षटकार असू दे, जर 2 मोठे फटके आले तर मग एक चांगलं टोटल उभं राहू शकतं. नक्कीच मोठे फटके येणे गरजेचे आहेत वावरले टीमला, कारण तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिक या गोलंदाजाकडून. चांगली बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये मार खाल्ल्यानंतर कमबॅक. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून आणि पंच कोणताही इशारा देत नाहीये, म्हणजे हा चांगला बॉल बघायला मिळतो. तिसरा डॉट बॉल. जसे जसे डॉट बॉल येतात तसे तसे प्रेशर येत आहे ते वावरले टीमच्या स्क्वॉड मध्ये. नक्कीच ऋतिकचा चांगली बॉलिंग. आणखी एक चांगला बॉल. इथे पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते, परंतु पंचांचा कोणताही इशारा येत नाही. हा डॉट बॉल मात्र बघायला मिळते. सलगचा 4था डॉट बॉल आहे आणि काय कौतुकास्पद कामगिरी करतोय तो ऋतिक. नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं तर कुठल्याही टीम मध्ये पहिला गोलंदाज हा अतिशय चांगला गोलंदाज असतो, परंतु त्याला कुठेतरी त्याला 17 धावा संख्येचा मार पडला आणि त्यानंतर धावा आल्याच नाहीत. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. मागच्या 10 बॉलवरती फक्त 2च धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे. नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये काही घडू शकतो असं वाटलं होतं आपल्याला. पहिल्या सत्रामध्ये 17 धावा आल्या. आता या स्पर्धेमध्ये 3रं मिडन षटक बघायला मिळेल का?
आणि तिसरं मेडन षटक आलं या स्पर्धेमधलं. आज सगळं काही बघायला मिळालं आणि इथे मात्र हा निर्धाव षटक आलाय. कोणतीही धाव आली नाही या षटकामध्ये, म्हणजे 3 षटकं संपलीत. धावफलक पोहोचलं 19 वरती आणि 18 बॉल. नाही 6 डॉट बॉल आहेत. 3 षटकं संपलीत. धावफलक पोहोचलंय 19-20चं टार्गेट सेट केलंय. नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. एकही व्हाईट बॉल नाहीये, एकही बॅटला बॉल लागलेला नाहीये. 6च्या 6 बॉल डॉट आलेत आणि शेवटच्या 8 बॉल डॉट आलेत, म्हणजे 19 धावा आणि 18 बॉल आणि 20चं टार्गेट सेट केलंय. बॉल द्या, नवीन बॉल द्या तिकडे. मयूर, आपण जर बघितलं तर 18 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. येस, आणि आपण 20 टॉस साठी बोलूया. प्रथमतः टॉस साठी बोलूया. मुकपे टीम नक्कीच. आणि वावरले मुकपे टीम आपण टॉस साठी या. आणि वावरले संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचंय. वावरले कांड्रोली सी आपण टॉस साठी या. थोडंसं नावं विसरलो आम्ही. कांड्रोली सी आणि मुकपे टीम आपण टॉस साठी लगेच या. आणि कांड्रोली टीमची जी बॉलिंग आहे ना, डेंजरस बॉलिंग आहे, एकदम डेंजरस बॉलिंग. आजच्या रात्रीमधली जर सगळ्यात घातक गोलंदाजीचा अटॅक कोणत्या टीमकडे असेल ना, तर ती कांड्रोली टीम आहे. आणि ती तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा त्यांनी दिल्या आणि ऑल आउट समोरच्या टीमचा त्यांनी केला. परंतु आता कुमार देखील खुश आहे, संजय पवार देखील खुश आहे, कारण बीड टीमने चांगल्या पोझिशनमध्ये आहे. परंतु या धावा देखील या मैदानावरती वाचवल्या जाऊ शकतात. काही घडू शकतं. क्रिकेट आहे, काही घडू शकतो. मयूर, नक्कीच बीड्सची सुद्धा सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. तितकीच चांगली गोलंदाजी करावी लागणार मात्र या वावरले संघाच्या गोलंदाजाला. खरं तर आपण आदिवासी क्रिकेट एन्जॉय करतोय मयूर, कारण भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतो. कॉमेंट्री देखील आपण केली आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण बघितल्या. आपल्या गावचे संघ खेळत असतात मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. परंतु हे जे आदिवासी क्रिकेट आपण बघतो ना, भरपूर मी यावर्षी बघितलं की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये 12 बॉल 12च्या मॅचेस गेल्यात, कधी 24 बॉल 30च्या मॅचेस गेल्यात. सो काय करायला पाहिजे? तुम्ही क्रिकेट भरपूर चांगलं खेळताय, तुमच्याकडे चांगले चांगले खेळाडू आहेत, चांगले चांगले गोलंदाज, परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या लॉटची मॅच बघता ना, ती मॅच प्रत्येक बॉलवरती कशी फिरते ते कॅल्क्युलेशन घेऊन जर तुम्ही बघितलं ना, तर नक्कीच तुम्ही इथून पुढे जाल. नक्कीच धावा मिळतील. पंच धावा असं पंच बाउंड्री चेक करतात बघा. चेक करतायत आमचे 24 लाईव्ह इव्हेंट केडीसी लाईव्हचे कॅमेरामन. चेक आपण करतोय. आपल्याकडे टेक्नॉलॉजी भरपूर आहे. नाही 3 धावा. दिलीप आला आता स्ट्रायकर एंडला. इथे दिलीप साठी लॉलीपॉप चेंडू, परंतु फटका फसलाय. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. आणि इथे दिलीप जो मागच्या मॅचचा हिरो आहे तो बॅक टू द डगआउट. जीतला मिळते विकेट. जर तुम्ही माथेरानच्या टीमचा जर विचार केला ना, अजय बसमा, जीत रोझारियो, हे सगळे आदिवासी खेळाडू आहेत. आणि या वर्षी मला असं वाटतं रायगड प्रीमियर लीग मध्ये अजय बसमाला बाईक मिळाली. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. ज्यावेळेस मी माथेरानमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी गेलो होतो, अजयला भेटलो, त्यावेळेस अजय म्हटला की आम्ही भरपूर प्रमाणात या विभागामध्ये क्रिकेट खेळलो, परंतु मोठ्या स्तरावरती बाईक मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न त्याचं सत्यामध्ये उतरलं. कांडोली टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली का? फिल्डिंग घेतली. इथे षटकार. लक फॅक्टर कुमार घेऊनच आला की काय असं वाटतंय आणि इथे षटकार आलाय. धाव फलक पोहोचेल
9 वरती. 20चं टार्गेट आहे. थँक शराला लाईन चेक करण्यात आली. एकेने धाव फलक पुढे जाईल, जाऊन पोचेल. 10 धावा, अजूनही 10 धावा संख्येची गरज आहे. या षटकामधले काही चेंडू शिल्लक, अजूनही 2 षटकं बाकी आहेत, म्हणजे 12 पेक्षा जास्त चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे आहेत त्या 10 धावा. मयूर जर बघितलं तर वावरले संघाला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. अजूनही आता मात्र Wicket. फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला, यष्टिरक्षका हातामध्ये विसावला गेला. फलंदाज मात्र बाद झालाय. अशीच गोलंदाजी कुठेतरी करावी लागणार वावरले संघाला, तरच कुठेतरी एक सामन्यामध्ये बदल घडताना दिसेल. बाला बॅटिंग करण्यासाठी चाललाय. एक षटकार मारला खरं तर ऋतिकने आणि तो बाद होतोय. 3 वरती बाद झाला. 3 वरती खेळतोय गणेश आणि दिलीप 0 वरती बाद झाला. धावफलक पोचले 10 वरती. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता डॉट बॉल न खेळता, विकेट न देता जर सिंगल डबल जरी आल्या तरी ही मॅच सोपी आहे. नक्कीच मयूर, आपण जर बघितलं कुठेतरी एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचे असतात. प्रत्येक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकामधले. 10 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. दहा धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग आहे. या चुका आता सुरू झाल्या. तिथे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. जर ही कॅच पकडली असती तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आला असता. ही कॅच पकडली असती तर डॉट बॉल आला असता, परंतु इथे सिंगल मिळते. षटक क्रमांक संपलंय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक पोहोचलंय ते 11 धावा, 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. नक्कीच मयूर, आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 9 धावा, काही घडू शकतो. क्रिकेट आहे. आपण बऱ्याच मॅचेस पाहिल्यात की एक धाव सुद्धा मैदानावरती झालेली नाही. असे सुद्धा आपण मॅचेस बघितल्या. परंतु आता या मैदानावरती वावरले संघाला चांगली गोलंदाजी करावी लागणार, कारण 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी निर्धाव चेंडू फेकावे लागतील या गोलंदाजाला. फलंदाज सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे बीड संघाकडून. नक्कीच सामना सुरू करायचा आहे. 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज. अतिशय चांगला सामना या मैदानावरती आपल्याला बऱ्याच मॅचेस पाहायला मिळाल्या. आत्ता मात्र चेंडू जातोय निर्धाव. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आत्ता मात्र समीकरण कुठेतरी बदललं जातोय. 11 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी न करता एक धाव मिळते. आता मात्र 10 चेंडू आणि 8 या धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वावरले संघाकडून. आता मात्र चेंडू हवेमध्ये.
आणि कुठलीही चुकी करत नाही गोलंदाज आणि फलंदाज बाद होतोय बीड संघाचा. तर पूर्ण दिवसामधले जर मॅचेस बघितल्या ना तर हातातल्या मॅचेस देखील समोरच्या टीमने घालवल्यात. कारण बॉल टू बॉल रन पाहिजेत अशा वेळेस मोठे फटके मारण्याचा प्रयत्न का केला जातोय हा मोठा प्रश्नचिन्ह खरं तर उभा आहे. हे शिकणं, हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं या विभागातील म्हणजे या समाजातील लोकांना फार गरजेचं मी म्हणेन. नक्कीच मयूर, आपण बघितलं तर कुठेतरी एकेरी दुहेरी धावं घेणं गरजेचं हा आहे. सिच्युएशन नुसार काय पाहिजे ना ते ओळखणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तनुजा 11 क्रिकेट संघाला विचारलात ना मग सगळे उत्तरं तुम्हाला मिळतील. नक्कीच आपण बघतो मयूर, तनुजा 11 संघ सुद्धा बऱ्याच भरपूर लांब लांब जात आहेत. पंच आमच्याकडे वाढतायत, White ball. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. आता मात्र समीकरण बदललं जातंय. 7 धावसंख्येची गरज आहे. 7 धावा, सोप्पा सामना आहे. सिंगल डबल जरी आला तरी सामना जिंकू शकतो बीड संघ. क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश त्यांचा होईल. इथे आडवा बॅटने पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केलं. पुनश्च आता समीकरण बदलेल. 6 धावसंख्येची गरज. नक्कीच कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी हा, करताना दिसतंय बॅट गोलंदाज. मधून बाबू धावा येत नाहीयेत, परंतु जर चांगल्या टप्प्यावरती जर बॉल पडले ना आणि जर आणखी 2-3 डॉट बॉल आले ना तर आपोआपच बॅट्समॅनवरती प्रेशर येईल. नक्कीच मयूर, परंतु तितकंच गोलंदाजी मात्र चांगली करावी लागणार आहे करावी लागेल, गोलंदाजाला. करावी लागेल, कारण अगोदरच तुमच्या अकाउंटमध्ये धावा कमी आहेत. फक्त 19 धावा तुम्ही बनवल्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यानंतर. खराब क्रिकेट आणि इथे फटका चांगला आहे. तिथे सोप्पा झेल देऊन बसलाय. या सिच्युएशनला ही विकेट होती का, गरजेचा हा फटका होता का, हा पुनश्च प्रश्नचिन्ह उभा आहे. नक्कीच मयूर, अमितनी कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये. सुरेख झेल टिपला जातोय. कित्येक सामने आपण आदिवासी विभागाचे बघत असतो त्यावेळेस मी तर एक मॅच अशी बघितली ना बाबू, 6 बॉल 2 धावसंख्येची गरज होती, 2च विकेट्स गेल्या होत्या, 8 विकेट बाकी होत्या, परंतु बॅट्समननी काय केले, जो फलंदाज जातोय तो षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि ती मॅच देखील ते गमावले. नक्कीच मयूर, आता आपल्याला पाहायला मिळतोय 8 चेंडू आणि 6 या धावसंख्येची गरज आहे. येस, 8 बॉल 6. फलंदाज गेलाय कैलास काय करेल, मोठा फटका मारेल की सिंगल डबल घेईल की मॅचला पुढे घेऊन जाईल. और पिच बॉल, चांगला फटका अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. तिथे फिल्डिंग चांगली होती, सिंगलच मिळते या चेंडूवरती, सिंगलपेक्षा काही नाहीये. समीकरण बदलत आहे, शेवटचे 7 चेंडू गरज आहे 5 या धावसंख्येची. 5ची. 7 बॉल 5 हे समीकरण या मॅच मधलं. 7 बॉल 5. कोण जिंकेल, कोण क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश करेल, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं देखील कठीण आहे. हाफ ट्रॅकर बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. कुठेही जाऊ नका, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाताना तुम्हाला दिसेल. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 5ची. नक्कीच मयूर, असं वाटलं होतं की कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता 6 चेंडू आणि 5 या धावसंख्येची गरज आहे. अतिशय एक रोमांचक सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मगाशी देखील अशीच मॅच होती, 6 बॉल 5, 1 बॉल 1 आले आणि ती मॅच देखील पराभूत झाली टीम. 1 बॉल 1 धाव देखील करता आली नाही. म्हणजे बघा क्रिकेट कितपर्यंत बदललाय. पहिल्या ओव्हरमध्ये बाबू 17 आल्या, त्यानंतर 3 ओव्हरमध्ये 20चं टार्गेट, म्हणजे 12 बॉलमध्ये फक्त 2च धावा आल्या. आणि इथे आता बॉल टू बॉल रन पाहिजे, म्हणजे बॉल जास्त होते, धावा कमी होते, आणि अशा परिस्थितीमध्ये देखील 6 बॉल 5 हे समीकरण, या गोष्टींचं मी म्हणेन कुठेतरी विचार केला पाहिजे या सगळ्या संघांना. नक्कीच आपण जर पाहिलं तर मयूर, एवढे काही मोठं आव्हान नव्हतं येस बीड संघासमोर, परंतु चांगली गोलंदाजी तितकीच केली गेली. प्रत्येक जण येतोय षटकार मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी फसला जातोय, परंतु एकेरी दुहेरी धावा घेतल्या असते तर नक्कीच कुठेतरी
विचार केला ना सामना तर विजयाच्या- 18 बॉल 20चं समीकरण होतं, फक्त 2च धावा जास्त होत्या आणि त्यामध्ये एक षटकार देखील आलाय. म्हणजे नक्कीच षटकार येऊन सुद्धा टाईट सिच्युएशनला मॅच. चांगला फटका लॉंग ऑफला, इथे इथे चौकार. चौकार. मॅच फिनिश आता उंबरड्यावरती. इथे जर सिंगल आली असती ना तर मजा आली असते आणखी. नक्कीच क्रिकेट आहे, आणखी काही घडू शकतं. एक धाव कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 5 बॉल 1-2 डॉट बॉल आले तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो फलंदाजाकडून. तिथे जर विकेट आली तर आणखी मजा येईल. आपण न्यूट्रल आहोत, कोणी जिंको सामना, शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना केला पाहिजे. 5 बॉल 1ची गरज. पण जे सामने झाले ते अतिशय चांगल्या रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळाले. प्रेक्षकांची सुद्धा मनं खुश झाली या मैदानावरती. आता मात्र एक या धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 1. हा डॉल बॉल येईल का, विकेट येईल का? आणि इथे विजयी फटका, चौकार आलाय. मॅच जिंकली आहे ती बीडी टीमने आणि केलाय क्वार्टर फिनाले मध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा सामनावीर ऋतिक ठरतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आणि मेडन षटक त्याने टाकलं. तो ऋतिक ठरतो या सामन्याचा सामनावीर.